मला सांगा, मग एवढा कोट्यावधीचा निधी दिला असती राजू खरे सांगतात, नेमकं काय ते विधानसभेच्या नावाखाली ते गोपाळपूरच्या जिल्हा परिषदेची बहुतेक तयारी करत असते असं मला वाटतं. कारण विधानसभेचं नाव घ्यायचं, विधानसभेची चर्चा करायची, आमदारकी लढण्याची चर्चा करायची आणि गोपाळपूर गटातून जेडपी लढायची असं मला वाटतं. हो, नरेंद्र मोदीनं महाराष्ट्राला कांदा निर्यात केला नाही, जनता त्याच्या मागे कशी येणार? आणि देवेंद्र फडणवीस भटुकडं लोकांना ताप देते. तुमच्या मतदारसंघातलं सांगा. मग आमच्या मतदारसंघात जे पवार साहेबाचा जे उमेदवार आहे तीच निवडून येणार. आता इथं राजू खरेंना राजू खरे काय त्याच्या घरी जा पैसे झालेत का? तुम्ही मी माणूस तुमच्याकडे पैसा किती आहे? तुमचा परपोज भागवाय त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? ह्याचा शोध कसा त्याचा उद्योगधंदा असतील. अहो नाहीच काय, एकनाथ शिंदेचा पैसा आहे की. मग त्याने स्वतःला उद्योगपती म्हणते. अहो ती काय चोर कोण म्हणलं का? मी मोठा आहे, मी चांगला आहे, साजूक आहे, कोण चोर म्हणलाय का? अहो त्याने स्वतः स्वखर्चानं टँकर आमच्या गावाला त्याने कमीत कमी 1 कोटीच्या पुढे पैसे दिले, पण चोराच्या हातात चोरानं दिलं. काही तारापूर गावातील काही नागरिक देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल दादा, आता जर तारापूर नाला या ठिकाणी आम्ही बघितलं की एकीकडे यशवंत माने यांच्या 11.5 कोटीच्या विकास कामाचा डिजिटल लावला आहे आणि दुसरीकडे त्याच बाजूला जलदूत आमदार म्हणून राजू खरे यांचा त्यांच्या स्वागताचा देखील फलक लावला. काय सांगाल? आता सध्या बघितलं तर आमदार यशवंत तात्या मानेंची कामं जर बघितलं तर यशवंत तात्यांना तोडीस तोड देणारा माणूस त्यांच्या समोर तर सध्या तरी दिसत नाही. राजू खरे म्हणजे ही 2 महिन्यापूर्वी लोकांना कळलेलं नाव आहे. आज तात्यांचं 5 वर्ष झालं काम चालू आहे. कुठलंच काम तात्यांनी कुठलंच काम असं ठेवलं नाही की ते झालं नाही असं. आमच्या 17 गावात, पंढरपूर तालुक्यातील 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत. त्या 17 गावामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा गाव अंतर्गत काही कामं असतील, ही सगळी कामं तात्यांनी काळजीपूर्वक केलेली आहेत. आणि एखादं काम एखाद्या गावातल्या एखादी व्यक्ती घेऊन गेली आणि ते काम झालं नाही असं कधी झालेलं नाही. तात्यांनी त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण केलेलं आहे. आताच काही लोक म्हणत होते की आमदार यशवंत माने यांनी 2700 कोटीचा फक्त कागदावरची कामं आहेत आणि ते 2700 कोटीची कामच झाली नाही. त्याबद्दल आपण काय सांगतो? 2700 कोटीची कामं तात्यांनी केलेली आहेत. ही जी कामं झाली नाहीत म्हणतात ती लोकांनाही मग माहिती नसेल, त्याचा त्यांना अभ्यास नसेल. कारण आमच्या तारापूर गावामध्येच गाव अंतर्गत कामे नुसती 4-5 कोटीची कामे आहेत. तसेच तारापूर नाला ते पुळूज 5,75,00,000 रुपयाचा रस्ता. तसेच तारापूर नाला ते फुलचिंचोली हा रस्ता, तारापूर ते पेनूर हा रस्ता. ही रस्त्याचीच काम आहेत ना. ही काय कोणी असं काय स्वतः मनानं झालेली आहेत काय? ही कामच झालेली आहेत ना. मग ही कामं जी झाली नाहीत म्हणतात ती लोक राजकीय पोळी भाजून घ्यायसाठी आपलं काय तर म्हणून नावं ठेवायची आणि झाली नाहीत म्हणायचं. पाठीमागच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी राजाभाऊ खरे यांनी स्वखर्चातून टँकर आणि टँकरमार्फत पाण्याची सोय केली होती असं त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये सांगतात आणि ते उद्योजक असलेले सांगतात. काय सांगायला? कुठले उद्योजक आहेत? आम्हाला तर ते कुठले उद्योजक आहेत तेच माहिती नाही. कारण त्यांचा उद्योग काय आहे आणि हे पैसा कुठून आणतात हेच कळलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यांच्या नावाचा हे वापर करून त्यांनी मंत्रालयातनं ही काही कामं मंजूर करून आणली. संदीपान भुमरे यांच्या फंडातून काही कामं मंजूर करून आणली आणि उमेदवारी मागायला शरद पवार साहेब यांच्याकडे जातात. म्हणजे हे किती निष्ठावंत किती आहेत हे आताच लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे.
मला सांगा, मग आता एवढा कोट्यावधीचा निधी दिला असती राजू खरे सांगतात, नेमकं काय ते विधानसभेच्या नावाखाली ते गोपाळपूरच्या जिल्हा परिषदेची बहुतेक तयारी करत असते असं मला वाटतं. कारण विधानसभेचं नाव घ्यायचं, विधानसभेची चर्चा करायची, आमदारकी लढण्याची चर्चा करायची आणि गोपाळपूर गटातून झेडपी लढायची असं मला वाटतं. त्याच्यामुळं ते यशवंत तात्याच्या पुढं टिकणारा उमेदवार नाही. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर